नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासाला आपण पाहिलं होतं केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड्स या प्रकरणातील काही घटक की ज्यामध्ये केमिकल चेंजेस कसे होतात आणि त्या पुढचा घटक आपण पाहणार आहोत केमिकल चेंज इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये रासायनिक बदल कोणत्या कोणत्या स्वरूपाचे होतात. त्यामध्ये आपण पाहिलं लॅबोरेटरीमध्ये होणारे बदल, आपल्या घरगुती वापरातील होणारे बदल आणि जवळपासच्या परिसरामध्ये घडून येणारे बदल, अशा स्वरूपाचे बदल हे आपल्या शरीरातील अंतर्गत बदल कोणत्या स्वरूपाचे होतात. तर त्यातील आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत नॅचरल केमिकल चेंजेस. म्हणजे निसर्गतः घडून येणारे रासायनिक बदल कोणत्या कोणत्या स्वरूपाचे असतात. तर पहा, पहिलं आहे आपलं बॉडीमधील असणारं रेस्पिरेशन म्हणजे श्वसन संस्थेच्या संदर्भातील. रेस्पिरेशन इज अ कंटिन्युअसली ऑकरिंग बायोलॉजिकल प्रोसेस. जैविक प्रक्रिया आहे की जी आपल्या सर्व सजीवांसाठी आवश्यक असणारी आणि आपल्यासाठी गरजेची असणारी ही श्वसन संस्था. मग ह्यामध्ये काय होतं, ऑक्सिजन आतमध्ये शरीरामध्ये घेतला जातो हवेतील आणि आतल्या पेशींचं कार्य केल्यानंतर हे जीवनसत्व किंवा ज्याला आपण म्हणतो जीवद्रव्यांच्याद्वारे अन्न घटकांचं पचन करून जे जीवद्रव्य तयार केले जातात, ते तयार केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. तो नंतर रक्तामध्ये मिसळून तो हृदयाच्या मार्फत फुफ्फुसाकडे आणला जातो आणि फुफ्फुसातून तो परत बाहेर सोडला जातो. मग ही प्रक्रिया सदोदित चालू राहते. जोपर्यंत तो सजीव जिवंत आहे तोपर्यंत हे ऑक्सिजन हवेतील आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे ही प्रक्रिया ज्याला म्हणतात ती आहे रेस्पिरेशन. इन धिस प्रोसेस वी inhale the air and exhale carbon dioxide and water vapors. After in and depth study, it is learned that glucose in the cells reacts with the oxygen. म्हणजे आपल्या पेशीतील असणारा ग्लुकोज हा ऑक्सिजनशी संयोग पावतो किंवा त्याची रासायनिक अभिक्रिया घडून येते. इन दिस इनहाल्ड एअर टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. ह्या प्रक्रियेतून जेव्हा अंतर्गत क्रिया घडते त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे तयार होतं. The word equation and the chemical equation of this chemical change reaction are as follows. Here the chemical equation is noted balance. ही काय बॅलन्स करून दिलेली रिॲक्शन नाही, ती फक्त वर्ड इक्वेशन स्वरूपात दिलेली आहे. तर पहा, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन म्हणजे शरीराच्या अंतर्गत भागातील असणाऱ्या पेशींमध्ये असणारं ग्लुकोज म्हणजे पिष्टमय पदार्थ ह्याच्यावर हवेतून घेतलेला आपण ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि रेस्पिरेशनच्याच द्वारे त्यामध्ये काय बदल होतो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो सेलच्या अंतर्गत आणि त्याचप्रमाणे पाणी तयार होतं. आता केमिकल इक्वेशन काय लिहिलं बघा का, पिष्टमय पदार्थ म्हणजे ग्लुकोजचं रासायनिक सूत्र C6H12O6 प्लस O2 म्हणजे ऑक्सिजन. काय तयार होतं, CO2 प्लस H2O म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. आता पुढे दिलेले टेक सम फ्रेशली प्रिपेअर्ड lime water solution of calcium hydroxide in a test tube, keep in a boiling in it with a blow tube. ब्लो ट्यूबच्या साहाय्याने आपण त्यामध्ये फुंकर घालायची. इन दिस आफ्टर सम टाइम हे क्रिया केल्यानंतर काय होतं, काही वेळानंतर डीड दी कलरलेस लाईम वॉटर टर्न मिल्की. म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुन्याची निवळी जी आहे, या निवळीला जर आपण ब्लोईंग करत गेलो, ऑक्सिजन आपल्या तोंडातील असणारा कार्बन डायऑक्साईड हा त्या लाईम वॉटरवर गेला कॅल्शियम हायड्रॉक्साईडवर, तर त्यावेळेस त्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं लाईम वॉटरचं टर्न इन ए मिल्की दुधाळ रंगाची स्वरूपाची ती निवळी बनते. आफ्टर सम मोर टाइम यू विल फाइंड दॅट द व्हाईट इनसॉल्युबल सॉलिड सेटल्स ऍट द बॉटम ऑफ द टेस्ट ट्यूब. काही वेळानंतर ही प्रक्रिया सदोदित झाल्यानंतर टेस्ट ट्यूबच्या तळाशी आपल्याला एक साका तयार झालेला दिसतो. दे टर्निंग मिल्की इलेशन स्लाइम वॉटर मीन्स दॅट द ब्लोन गॅस मिक्स इन इट वॉज ए कार्बन डायऑक्साईड. आपल्या तोंडावाटे जेव्हा आपण जे फुंकर मारतो त्यामधून काय होतो, कार्बन डायऑक्साईड वायू हा त्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडशी मिळतो आणि काय तयार होतं, कॅल्शियम कार्बोनेट आणि वॉटर तयार होतं. ते रिॲक्शन कशी लिहिली पहा, कार्बन डायऑक्साईड plus calcium hydroxide, it transforms as a calcium carbonate and the water. Write the chemical equation of this above word equation. We have to write in a sum of the next point. Then the next is a photosynthesis. वनस्पती यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडते. ज्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल आहे म्हणजेच थोडक्यात हरितलवक आहेत, त्याच वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. काय रिॲक्शन पहा, यू नो दॅट द ग्रीन प्लांट्स perform photosynthesis in sunlight
a word equation and a chemical equation, unbalanced reaction can be written for this natural chemical change as follows. यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडण्यासाठी आपल्याला काय आवश्यक घटक आहेत? तर सूर्यप्रकाश गरजेचा आहे, पाणी गरजेचं आहे आणि हरित लोक गरजेचे आहे. ह्यामध्ये काय होतं? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांची रिॲक्शन होऊन कशाच्या उपस्थितीमध्ये सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल काय तयार होतं? ग्लुकोज आणि ऑक्सिजन. म्हणजे C6H12O6 will be formed after this reaction. This is nothing but a glucose which is also called as a पिष्टमय पदार्थ. कार्बन डायऑक्साईड अधिक वॉटर यांच्याद्वारे काय तयार होतं? 6,6H12O6 प्लस O2 म्हणजे ऑक्सिजन देखील निर्मिती होऊ शकते. आता पहा पुढचं दिले निसर्गाच्या जे आपण रिॲक्शन पाहिले 2 पाहिलेत. आता मॅनमेड केमिकल चेंजेस पहा. मानवी होणारे बदल, रासायनिक बदल कोणते आहेत? We bring about many chemical changes for our use in everyday life. Let us see some of them. The chemical change that we saw in this first activity is used in this cold drink called soda lemon. म्हणजे आपण पहिली मागच्या तासाला पाहिलं तर मग पहिली एक रिॲक्शन घेतली होती सोडा लायमन. त्यामध्ये मिठाच्या खड्यामध्ये आपण खाण्याचा सोडा टाकला होता. त्यामध्ये जी प्रक्रिया झाली त्याला म्हणलं जातं सोडा लाईम ज्यूस म्हणलं जातं. लेट्स मीन्स दॅट इट इज अ युजफुल मॅन मेड केमिकल चेंजेस. ह्या स्वरूपाचा बदल करून घेतलेले आपण जे द्रावण तयार होतं सोडा लाईम त्याला म्हणलं जातं ते आपल्या शरीराला गरजेचं आहे. पुढचं पहा कंबशन ऑफ फ्युएल्स. इंधनांचे होणारे ज्वलन. आता फ्युएल कशा स्वरूपाचं ज्वलन होतं त्याद्वारे निर्माण होणारे रासायनिक बदल हा कायम स्वरूपाचा राहतो. Wood, coal, petrol or a cooking gas are burned for getting energy. ह्या स्वरूपाची इंधन त्यामध्ये कोल असेल, लाकूड असेल, पेट्रोल असेल किंवा आपल्या स्वयंपाकाचा गॅस असेल यांचं ज्वलन झाल्यानंतर त्याद्वारे आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. The common substance of these burns in all these fuels is a carbon. या सर्वातील एकत्रित असणारा संबंधित घटक हा कोणता आहे? कार्बन आहे. ड्युरिंग burning this combustion process, the carbon combines with oxygen in air. हवेतील असणाऱ्या ऑक्सिजन बरोबर हा कार्बनचं ज्वलन होतं आणि त्यापासून काय तयार होतं? कार्बन प्रोड्यूस द कार्बन डायऑक्साइड इज फॉर्म. A common equation can be written for all these combustion process as follows. म्हणजे वर्ड इक्वेशन काय दिले बा? कार्बन प्लस ऑक्सिजन इट फॉर्म्स ॲज ए कार्बन डायऑक्साइड. Then this the chemical equation is C plus O2, it form as a CO2. अशा स्वरूपाचे हे केमिकल इक्वेशन्स आहेत. आता पुढचं दिले आपल्याला एक क्लिनिंग शाहबाद टाइल्स विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपण सर्वसाधारणपणे जिथं पाहतो की फरशा बसवलेल्या असतात, जे मोठ्या फरशा असतात शहाबादी फरशी आपण म्हणतो, त्याच्यावर होणारी हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl ह्या डायल्यूट HCl ची होणारी अभिक्रिया काय होते? तर सुरुवातीला जर आपण काही थेंब तर टाकले तर त्या शहाबादी फरशीच्या वरचा जो पापुद्रा आहे त्या पापुद्र्याशी होणारी ही रासायनिक अभिक्रिया आहे. त्यापासून तयार होणारे घटक 3 प्रकारचे आहेत. ते प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणू शकतो. काय काय तयार होतात पहा यामध्ये. द केमिकल कॉम्पोजिशन्स ऑफ शाहबाद टाइल्स इज मेनली कॅल्शियम कार्बोनेट. शहाबाद फरशी जी आहे तिलाच आपण काय म्हणू शकतो? कॅल्शियम कार्बोनेट आहे. During this, the cleaning with the hydrochloric acid appears upper layers of this the tile reacts with hydrochloric acid. सगळ्यात वरचा जो लेयर आहे कॅल्शियम कार्बोनेटचा याच्याबरोबर हायड्रोक्लोरिक ऍसिडची क्रिया होते आणि 3 प्रकारचे प्रॉडक्ट तयार होतात. आर फॉर्म वन ऑफ देम इज ए कॅल्शियम क्लोराइड. पहिला घटक आहे त्यातून तयार होणारा कॅल्शियम क्लोराइड विच बिंग सॉल्युबल इन वॉटर. तो कशामध्ये मिक्स होतो? पाण्यामध्ये तयार होतो, पाण्यात मिक्स होतो. गेट वॉश अवे विथ वॉटर. दिस सेकंड प्रॉडक्ट इज ए कार्बन डायऑक्साइड. इट बबल्स मिक्स विथ इन एअर. त्या वायूचे होणारे बुडबुडेच्या स्वरूपात तो हवेत मिक्स होऊन जातो. द थर्ड प्रॉडक्ट वॉटर मिक्सेस विथ वॉटर. तिसरा घटक काय तयार होतो? वॉटर. मग अशा स्वरूपाचे 3 घटक तयार झालेत. पहिला आहे कॅल्शियम क्लोराइड, दुसरा आहे कार्बन डायऑक्साइड आणि तिसरा आहे वॉटर. आणि अशा स्वरूपाचे द फॉलोइंग इक्वेशन कॅन बी रिटर्न इन दिस द केमिकल चेंज. ह्या इक्वेशनच्या बाबतीत असणारा बदल हा आपल्याला या ठिकाणी वर्ड इक्वेशन मध्ये दिसतो. कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड इट फॉर्म्स कॅल्शियम क्लोराइड, कार्बन डायऑक्साइड and water. Write the chemical equation
इनबॅलन्स ऑफ दिस अबो इक्वेशन. या स्वरूपाचं काय लिहिता येईल आपल्याला अबो इक्वेशनचं? कॅल्शियम कार्बोनेटचं सूत्र लिहायचं, त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सूत्र लिहायचं HCl आणि कॅल्शियम क्लोराईड लिहायचं CaCl2 आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड CO2 आणि वॉटर H2O अशा स्वरूपाचे रासायनिक समीकरण याचं तयार होऊ शकतो. आता त्यानंतर पुढचा घटक आहे पहा, soften of the hard water. Some wells, our tube wells have hard waters. It breaks as a taste. It does not form a leather with soap. मग काही अशा पाण्यामध्ये आपल्या क्षारांचं प्रमाण जास्त राहतं. जे क्षार जर प्रमाण जास्त असेल अशा पाण्याचं तर ते आपल्याला मचूळ लागतं, त्याची चव लागत नाही आणि त्यामध्ये साबणाचा फेस देखील होत नाही. मग ह्याला म्हणलं जातं हार्ड वॉटर. अशा स्वरूपाच्या असणाऱ्या हार्ड वॉटरचं रूपांतर आपल्याला सोप्या साध्या जी सरळ पाणी जे आहे म्हणतो आपण स्वच्छ पाणी त्यामध्ये करण्यासाठी काय टेस्ट करावी लागते पहा. दिस बिकॉज ऑफ द हार्ड वॉटर कंटेन्स द क्लोराईड अँड द सल्फेट सॉल्ट. त्यामध्ये काय आहे, कोणते दोन घटक आहेत महत्वाचे, तर क्लोराईड आहे आणि सल्फेट आहे. ऑफ दिस कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इज डिसॉल्व्ड स्टेट. म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सल्फेट आणि क्लोराईड क्षार हे त्यामध्ये मिक्स झालेले आहे. soften the hard water solution of the washing soda is added to it. मग वॉशिंग धुण्याचा सोडा जो आहे त्याचं प्रमाण थोडंसं त्यामध्ये टाकलं की दिस रिझल्ट इन ए केमिकल रिएक्शन टू फॉर्म ए प्रेसिपिटेट ऑफ द अनसॉल्युबल कार्बोनेट सॉल्ट्स ऑफ द कॅल्शियम अँड द मॅग्नेशियम. जेव्हा आपण धुण्याचा सोडा त्यामध्ये टाकू तर त्यावेळेस त्याची रासायनिक अभिक्रिया घडते कोणाच्याबरोबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या क्लोराईड आणि सल्फेट सॉल्ट बरोबर, आणि त्यापासून प्रेसिपिटेड फॉर्म तयार होतो की जो अनसॉल्युबल आहे. कशात तयार होतो तो, तर तो कार्बोनेट सॉल्ट मध्ये तयार होतो. आणि ह्या स्वरूपाच्या असणाऱ्या घटकाचं अनडिझॉल्व्ड स्टेटमध्ये डिझॉल्व्ड सॉल्ट ऑफ द कॅल्शियम अँड द मॅग्नेशियम गो आउट इन द फॉर्म ऑफ ए प्रेसिपिटेड ऑफ द कार्बोनेट सॉल्ट. द वॉटर इज सॉफ्टन. आणि त्यानंतर ते पाणी काय होतं, सुफेन बनतं. त्याला मराठी शब्द काय, सुफेन म्हणजे सॉफ्टन पाणी तयार होतं. The following equation can be written for this chemical change. अशा स्वरूपाच्या असणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचं वर्ड इक्वेशन आपल्याला दिलंय पहा. कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट इट फॉर्म्स कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड. केमिकल इक्वेशन काय आहे पहा, CaCl2 प्लस Na2CO3 and it forms as a CaCO3 plus NaCl. NaCl म्हणजे काय, सोडियम क्लोराईड तयार होतं त्याचं. The word, the right word and the chemical equation for this chemical change taking place in the magnesium salt during the softening of the hard water. अशा स्वरूपाचं हे दुष्पेन पाणी जे आहे या दुष्पेन पाण्याचे रूपांतर हे आपण आपल्या सहजगत्या वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये करू शकतो. त्यानंतरचा घटक आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद. आपण सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल.